नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये दान का करावे याची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पितृपक्षामध्ये दानाचे महत्त्व आहे याची कथा रामायणात सांगितली गेली आहे आणि तीच कथा आज आपण श्रवण करणार आहोत. एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांच्या योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे कंकण रामास अर्पण केले. तेव्हा राम म्हणाला, मुनिवर्य, वास्तविक मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे, त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात. त्यावर ऋषी म्हणाले, आम्हा तापसी जणांना हे रत्न कंगन काय कामाचे? तू विष्णूचा अवतार असून राजा आहेस, तेव्हा हे कंगन तुझ्या हातातच शोभून दिसेल. ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंगन तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, रामा, या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे, तेथे मी त्रिकाळ स्नानार्थ जात असतो. एके दिवशी स्नान करीत असता एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला. मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले. पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले. थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला. त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते, त्या प्रेताजवळ तो गेला. त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले. मग तो विमानात बसून निघून गेला. तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो. दुसऱ्या दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली. हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली. ते दिव्य पुरुष म्हणाले, मी स्वर्ग भुवनात राहतो, पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही. म्हणून मृत्यूलोकी येऊन क्षुधक शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो. हे ऐकून मला नवल वाटले. मी विचारले, स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे. अमृत सेवन केले की प्रत्येक दिवस भूक लागत नाही. दिव्य पुरुष म्हणाला, तुम्ही म्हणता ते सत्य आहे, पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही. मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो, प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो, कोणाशी कधीच वाईट वागलो नाही. मात्र माझ्या हातून जिवंतपणी दीनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंताला अन्नदान झाले नाही. माझे जीवन मी असेच व्यतीत केले. प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले. तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले. याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले, पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते, तेव्हा तू ते केले नाही. स्वतःच्या पोटापाण्याचा विचार केलास, आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर. त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोकी येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय सुचवला. दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान दिले. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नाचे कंगन दिले. त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंगन श्रीरामांना भेट दिले. आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो, परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही. ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे. दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही, ते सतत झाले पाहिजे, तरच उपयोग. म्हणूनच संत गाडगे बाबा सांगत असत, भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्यांना वस्त्र द्या, बेघरांना आसरा द्या, बेकारांना रोजगार द्या, दुःखी आणि नैराश्यग्रस्तांना हिंमत द्या. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये दान का करावे याची कथा सांगितली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.